अकोला जिले के पातुर में आज संदाजी महाराज की यात्रा संपन्न हुई। यह एक दिवसीय यात्रा कोई मामूली उत्सव नहीं है, बल्कि इसकी 138वीं साल पुरानी परंपरा है। दही हांडी की भव्य परंपरा वाला यह उत्सव पातुर वासियों के लिए दिवाली जैसी खुशी लेकर आता है। संत श्री शिदाजी महाराजांची जी यात्रा महोत्सव आहे, यामध्ये दहीहंडीचा प्रसाद गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी होत असतो। दहीहंडीच्या निमित्ताने या पातूर शहरातीलच नाही तर संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांची अवस्था जी आहे ती समृद्ध शेतकरी झाला पाहिजे, त्याला समृद्धी आली पाहिजे। सोबतच आता सध्या जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाला विराम बसून सर्व जगाला शांतीचा संदेश या निमित्ताने मिळावा असं या संत श्री शिदाजी महाराजांच्या चरणी आम्ही सर्वजण प्रार्थना करीत आहोत। शिदाजी महाराजांची भव्य दिव्य अशी पातूर शहरामध्ये यात्रा आहे। या पातूर शहरातील सर्व नागरिक दहीहंडी स्वतःच्या घरून आपापल्या दहीहंडी घेऊन येतात आणि शिदाजी महाराजची ते श्रद्धा आहे, त्या सर्व लोकांची या शिदाजी महाराजांवर श्रद्धा आहे। आणि आपल्या या पातूर शहरामध्ये आज भव्य दिव्य असा महाप्रसाद असतो। 55 ते 60 क्विंटल पोत्याचा हा महाप्रसाद असतो। पूर्ण पंचक्रोशीतील लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात। मी शिदाजी महाराजकडे एकच साकडं मागणं करतो की शिदाजी महाराजांनी शेतकरी हा समृद्ध करावा आणि जे युद्ध स्तरावर आपल्या त्या देश पातळीवर युद्ध चालू आहेत हे थांबवावं, हे शिदाजी महाराजांनी प्रार्थना करतो। शिदाजी महाराजांची यात्रा दरवर्षी गुढीपाड्यापासून यात्रा सुरू होते आणि गुढीपाड्यापासून 10व्या दिवशी शिदाजी महाराजांचा महाप्रसाद होतो। हे जे यात्रा आहे ना, हे शिदाजी महाराजांचं दस्व म्हणून होते आहे, म्हणजे शिदाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणून हा मोठा महाप्रसाद वाटला जातो। 10 दिवस खूप कारभार चालतो। दररोज 2 ते 2.5 पोत्याचा स्वयंपाक होतो गावात आणि सगळ्या जनतेला सगळं सहकार्य आहे। त्याच्यामुळे हा एवढा मोठे कार्यक्रम सहज होऊ होतात। त्याच्यामुळं शिदाजी महाराजांची उत्तरोत्तर प्रगती होत, संस्थांची उत्तरोत्तर प्रगती होत आहे आणि याला सगळ्या सहकार्य आहे। त्याच्यामुळं आज हा सुंदर दिवस दिसत आहे। असंच जनतेची आम्हाला साथ मिळो आणि शिदाजी महाराज संस्थांची उत्तरोत्तर प्रगती हो, हीच चरणी प्रार्थना शिदाजी महाराजांना म्हणतो।